हॅलो स्टुडंट्स, ॲनिमल क्लासिफिकेशन हा जो 6th लेसन आहे सायन्स सेकंडचा आज आपण स्टार्ट करतो आहे. सो ॲनिमल क्लासिफिकेशन हा जो लेसन आहे याच्यामध्ये आपण काय काय स्टडी करणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा ॲनिमल क्लासिफिकेशन च्या वेगवेगळ्या मेथड्स दिलेल्या आहेत. तर त्यापैकी एक मेथड जी आहे ती आपण स्टार्ट करणार आहोत आणि वेगवेगळ्या ॲनिमलचे जे क्लासेस आहेत त्याचे कॅरेक्टरिस्टिक पाहणार आहोत. जर तुम्ही थोडंसं 8th स्टँडर्डपासून रिवाज करायला सुरुवात केली तर 8th स्टँडर्डमधला पहिलाच लेसन होता ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन आणि त्या ठिकाणी तुम्ही R.H. व्हिटॅकर या सायंटिस्टनी तयार केलेले 5 किंगडम जे आहेत ते स्टडी केले. ते करण्यासाठी कोणते क्रायटेरिया यूज केले ते डिटेल तुम्ही माहिती बघितली आणि 8वीतच तुम्ही मायक्रो ऑर्गॅनिझम जे आहेत ते डिटेल स्टडी केले. 8 नंतर नेक्स्ट तुम्ही 9th स्टँडर्डमध्ये गेल्या वर्षी तुम्ही काय स्टडी केलं तर प्लांट्सचं क्लासिफिकेशन. जर तुम्हाला आठवत असेल तर प्लांट्स आपण 2 मेन सब किंगडममध्ये डिवाईड केले, क्रिप्टोगॅम आणि फॅनोरोगॅम. मग त्यांच्या डिव्हिजन केल्या. मग त्याच्यामध्ये क्रिप्टोगॅमच्या 3 डिव्हिजन, थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा. आणि फॅनोरोगॅमच्या आपण 2 केल्या, जिम्नोस्पर्म आणि एन्जिओस्पर्म. आणि एन्जिओस्पर्मचे पुन्हा सीडला किती कॉटेलिडॉन आहेत त्या बेसिसवरती डायकॉट आणि मोनोकॉट या पद्धतीनं आपण क्लासिफिकेशन केलं. सो हे तुम्ही 9th स्टँडर्डमध्ये स्टडी केलं. यावर्षी 10thमध्ये तुम्ही स्टडी करणार आहात ॲनिमल क्लासिफिकेशन. सो त्यांचे वेगवेगळे फायलम आणि त्याच्या कॅरेक्टरिस्टिक डिटेल आपण या लेसनमध्ये पाहणार आहोत. दुसरा अतिशय महत्त्वाचा मुद्दा, हा लेसन जो आहे तो सगळ्यांनी व्यवस्थित ऐकायचा आहे आणि त्यानंतर त्याला लक्षात ठेवण्याच्या ट्रिक्स तुमच्या लक्षात येतील. बऱ्याचदा सायन्स सेकंडचं काही कंटेंट असं आहे जे वाचून पण लक्षात येतं किंवा समजतं पण ते लक्षात राहत नाही. तसंच या लेसनच्या बाबतीत बऱ्याच मुलांना प्रॉब्लेम येतो की एखादं कंटेंट वाचलं की त्याचा अर्थ समजतोय, ते लगेचच समजतंय, पण सगळा टॉपिक वाचून झाला की मग तो लक्षात ठेवायला प्रॉब्लेम येतोय. तर तसं होऊ नये यासाठी लेक्चर व्यवस्थित केअरफुली सगळे लेक्चर ऐका. त्या लेक्चरमध्ये तुम्हाला लक्षात ठेवण्याच्या मी ट्रिक्ससुद्धा सांगणार आहे. तर बघा, ॲनिमल क्लासिफिकेशन यात आपण स्टडी करणार आहोत ॲनिमलचं क्लासिफिकेशन. आता सगळ्यात महत्त्वाचा बेसिक क्वेश्चन, क्लासिफिकेशन म्हणजे काय आणि क्लासिफिकेशन का करायचं. तर बघा, का करायचं क्लासिफिकेशन, तुम्ही सायन्स 1मध्ये पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ इलेमेंट शिकलेला आहात. तिथं पण तुम्हाला हा क्वेश्चन होता की इलेमेंटचं क्लासिफिकेशन का करायचं. का तर इलेमेंटचा स्टडी इझी व्हावा म्हणून. तसं ॲनिमलचं क्लासिफिकेशन का करायचं तर बघा, आता रिसेंट जो सर्वे झाला त्यानुसार या अर्थवरती फक्त ॲनिमलच्याच 7 मिलियन स्पेसीज आहेत. एखाद्या ह्युमन बिईंगनी जर ठरवलं की या 7 मिलियन स्पेसीज स्टडी करायच्या तर त्याच्या पूर्ण लाईफमध्ये तरी एवढ्या स्पेसीज स्टडी करणं शक्य नाही. म्हणजे यांचा स्टडी करणं काय होतं आहे, डिफिकल्ट होतं आहे. सो यासाठी या ॲनिमल्सचं काय करणं गरजेचं आहे, क्लासिफिकेशन करणं गरजेचं आहे. सो यासाठी आपण ॲनिमल क्लासिफिकेशन करणार आहोत. सेकंड थिंग, क्लासिफिकेशन म्हणजे काय असतं तर क्लासिफिकेशनमध्ये आपण त्यांचे ग्रुप्स किंवा सबग्रुप्स तयार करत असतो. सो एखादा मोठा ग्रुप असेल तर त्याचे छोटे छोटे सबग्रुपमध्ये आपण त्याला डिव्हाइड करत असतो आणि त्यासाठी त्यांच्यामध्ये असणाऱ्या सिमिलॅरिटीज आणि डिफरन्सेस या गोष्टींचा आपण विचार करतो. सो याला आपण क्लासिफिकेशन म्हणतो. सो मुलांना हे पुढे येणारच आहे की क्लासिफिकेशन का करायचं आणि क्लासिफिकेशन म्हणजे काय. पण हा टॉपिक ॲक्च्युली स्टार्ट करण्याआधी कॅन यू रिकॉलमध्ये त्यांनी एक बेसिक क्वेश्चन विचारलेला आहे की तुम्ही याआधी लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन शिकलेलं आहात तर या क्लासिफिकेशनसाठी कोणते क्रायटेरिया यूज केले होते आणि चार्ट दिलेला आहे. सो आता तुम्हाला सगळ्यांना माहिती असावं की 10वीचा जो बदललेला सिलेबस आणि बदललेला पेपर पॅटर्न आहे तर याच्यामध्ये सायन्स 2मध्ये पर्टिक्युलरली या टाईपचे फ्लो चार्ट जे बुकमध्ये दिलेले आहेत तर ते चार्ट दिले जातात आणि त्यात गॅप ठेवले जातात, रिकाम्या जागा ठेवल्या जातात आणि त्या तुम्हाला कंप्लीट करायच्या असतात. सो या टॉपिकमधला कोणताही चार्ट मिस करू नका, व्यवस्थित लक्षात घ्या. आत्ता जो मी तुम्हाला चार्ट शिकवणार आहे हा तुम्हाला 8th स्टँडर्डमध्ये झालेला आहे, तरीसुद्धा एक 10 चार्ट पहा, बुकमध्ये दिलेला आहे.
काळजीपूर्वक बघा, जर विसरला असाल किंवा तेव्हा काही समजलेलं नसेल तर ते आत्ता क्लिअर होईल. तर बघा, लिव्हिंग ऑर्गॅनिझम आपण क्लासिफाय करणार आहोत. सो लिव्हिंग ऑर्गॅनिझमना क्लासिफाय करण्यासाठी आपण कोणते ना कोणते क्रायटेरिया यूज करतो आणि त्याच्या बेसिसवरती आपण क्लासिफिकेशन करतो. जसं की फॉर एक्झाम्पल खूप वेगवेगळ्या प्रकारचे बुक्स आहेत आणि ते तुम्हाला क्लासिफाय करायचे आहेत. तर समजा तुम्ही पहिला क्रायटेरिया वापरला सब्जेक्ट वाईज सगळे बुक सेपरेट काढले. सायन्सचे बुक वेगळे, हिस्ट्रीचे बुक वेगळे, जिओग्राफीचे वेगळे, अवांतर वाचनाचे वेगळे. या पद्धतीनं खूप बुक्समध्ये सेपरेशनसाठी तुम्ही पहिला क्रायटेरिया वापरला सब्जेक्ट. कदाचित नंतर तुम्ही दुसरा क्रायटेरिया वापरू शकता की आता सगळे सायन्सचे बुक बाजूला काढलेले आहेत पण अजून क्लासिफिकेशन करणं गरजेचं आहे. तर मग तुम्ही स्टँडर्ड यूज करू शकता की 8th स्टँडर्डचे सायन्सचे बुक बाजूला, 9th स्टँडर्डचे बाजूला. यावेळी तुम्ही क्लासिफिकेशन जे आहे ते करू शकता. तर बघा, बुक्सचं क्लासिफिकेशन करण्यासाठी आपण कोणते क्रायटेरिया वापरले? एक स्टँडर्ड आणि सेकंड सब्जेक्ट, हे 2 क्रायटेरिया आपण यूज केले. त्याच पद्धतीनं ह्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन जे R.H. व्हिटॅकर या सायंटिस्टने केलेलं आहे. हे क्लासिफिकेशन आपण पाहतोय. मग यांनी कोणते क्रायटेरिया यूज केलेले ते पाहत आपण क्लासिफिकेशनचा चार्ट कंप्लीट करणार आहोत. सो लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे आहेत हे बेसिकली 2 ग्रुपमध्ये क्लासिफाय केले. पहिला जो आहे तो आहे प्रोकॅरियोटिक आणि दुसरा यूकॅरियोटिक. आता पहा, प्रोकॅरियोटिक जे आहेत, प्रोकॅरियोटिक आणि यूकॅरियोटिक म्हणजे क्लासिफिकेशनसाठी जो पहिला क्रायटेरिया यूज झाला तो कोणता यूज झाला? टाईप ऑफ सेल. ही सेल कोणत्या? तुम्हाला जो क्वेश्चन विचारलेला आहे ते क्रायटेरियाच विचारलेले आहेत की क्लासिफिकेशनसाठी कोणते क्रायटेरिया यूज केले. तर फर्स्ट क्रायटेरिया यूज केला टाईप ऑफ सेल. मग त्या ऑर्गॅनिझमकडे कोणत्या टाईपची सेल आहे? प्रोकॅरियोटिक आहे की यूकॅरियोटिक आहे? त्या बेसिसवरती 2 ग्रुप करण्यात आले. मग जे ऑर्गॅनिझम प्रोकॅरियोटिक आहेत, प्रोकॅरियोटिक सेल त्यांच्याकडे असते आणि जे यांना यूकॅरियोटिकमध्ये आपण घेणार आहोत त्यांच्याकडे यूकॅरियोटिक सेल असते. मग आता प्रोकॅरियोटिक आणि यूकॅरियोटिक सेल म्हणजे काय? यांच्यात काय डिफरन्स असतो? तर बघा, जी प्रोकॅरियोटिक सेल आहे, समजा ही प्रोकॅरियोटिक सेल असेल तर हिच्यामध्ये जर हे जेनेटिक मटेरियल असेल DNA किंवा RNA, तर या जेनेटिक मटेरियलच्या बाजूला जे सेल मेम्ब्रेन जे न्यूक्लिअर मेम्ब्रेन नावाचं कव्हरिंग असतं, हे कव्हरिंग प्रोकॅरियोटिक सेलमध्ये नसतं. सो अशा टाईपची सेल असेल तर तिला म्हटलं जातं प्रोकॅरियोटिक सेल. पुन्हा एकदा रिपीट करते, प्रोकॅरियोटिक सेल कोणाला म्हणायचं? तर ज्या सेलमध्ये जेनेटिक मटेरियलच्या बाजूला न्यूक्लिअर मेम्ब्रेनचं कव्हरिंग नाही. आणि यूकॅरियोटिक सेल कशाला म्हणायचं? तर ज्या सेलमध्ये जेनेटिक मटेरियलच्या बाजूला न्यूक्लिअर मेम्ब्रेनचं कव्हरिंग आहे. असं जर असेल तर या सेलला म्हटलं जातं यूकॅरियोटिक सेल आणि ही प्रोकॅरियोटिक सेल. याशिवाय अजून एक गोष्ट, प्रोकॅरियोटिक सेलचं जे न्यूक्लियस आहे याला न्यूक्लियस न म्हणता त्याला न्यूक्लिओइड असं म्हटलं जातं आणि यूकॅरियोटिक सेलमधल्या न्यूक्लियसला न्यूक्लियस असं म्हटलं जातं. सो हा बेसिक डिफरन्स आहे प्रोकॅरियोटिक आणि यूकॅरियोटिक सेलमध्ये. आता प्रोकॅरियोटिक सेल असणारे जे ऑर्गॅनिझम आहेत ते कोण असतात? तर सगळे बॅक्टेरिया ह्या कॅटेगरीमध्ये येतात. सो या बॅक्टेरियांचा एक किंगडम तयार करण्यात आला आणि जो बॅक्टेरियांचा किंगडम आहे त्याला नेम देण्यात आलं बघा प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम. याच्यामध्ये कोण येतात? तर बॅक्टेरिया येतात आणि बॅक्टेरियांचा एक किंगडम तयार करण्यात आला, किंगडम मोनेरा. सो किंगडम मोनेरा याच्या अंडर कोणते ऑर्गॅनिझम इन्क्लूड होणार आहेत? तर सगळे बॅक्टेरिया. सो लिव्हिंग ऑर्गॅनिझममधले
बॅक्टेरिया आपण सेपरेट केले आणि ते बॅक्टेरिया किंगडम मोनेराच्या अंडर आपण सगळे एकत्र केले. आता रिमेनिंग सगळे जे युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम आहेत यांचं कसं फर्दर क्लासिफिकेशन झालं, तर यांच्या क्लासिफिकेशनसाठी सेकंड क्रायटेरिया यूज झाला, तो म्हणजे नंबर ऑफ सेल्स. किती सेल्स आहेत, तर बघा युकॅरियोटिक सेल जे आहेत त्या नंबर ऑफ सेलच्या बेसिसवरती 2 पार्टमध्ये डिवाइड झाल्या. त्यात फर्स्ट युनिसेल्युलर आणि सेकंड मल्टीसेल्युलर. या वेने डिव्हिजन करण्यात आलं. युनिसेल्युलरचा अर्थ होतो ज्या ऑर्गॅनिझमकडे एकच सेल आहे आणि मल्टीसेल्युलरचा अर्थ होतो ज्यांच्याकडे एकापेक्षा जास्त सेल आहेत त्यांना म्हटलं जातं मल्टीसेल्युलर, आणि ज्यांच्याकडे एकच सेल आहे त्यांना म्हटलं जातं युनिसेल्युलर. सो बघा या वेने नंबर ऑफ सेलच्या बेसिसवरती 2 ग्रुप झाले, युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर. तर याच्यामध्ये जे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहेत यांचा एकच किंगडम आहे, किंगडम प्रोटिस्टा. आता हा जो किंगडम प्रोटिस्टा आहे याच्यामध्ये कोणते ऑर्गॅनिझम येतात, तर फॉर एक्झाम्पल अमिबा, पॅरामोशियम, युग्लिना यासारखे जे ऑर्गॅनिझम आहेत ते किंगडम प्रोटिस्टाच्या अंडर इन्क्लूड केलेले आहेत. सो किंगडम प्रोटिस्टामध्ये जे काही ऑर्गॅनिझम आहेत हे कसे आहेत, युनिसेल्युलर आहेत, सिंगल सेलचे बनलेले आहेत, मात्र ते कसे आहेत युकॅरियोटिक. ओके, त्यानंतर नेक्स्ट जे दिलेलं आहे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम अजून भरपूर शिल्लक आहेत, मग त्यांचं फर्दर अजून क्लासिफिकेशन केलं. मग त्या क्लासिफिकेशनसाठी पुढचा जो क्रायटेरिया यूज केला तो म्हणजे सेल वॉल इज प्रेझेंट और ॲब्सेंट. सेल वॉल आहे किंवा नाही त्या बेसिसवरती पुढे क्लासिफिकेशन झालं. मग आता सेल वॉल असणारे बाजूला काढले आणि सेल वॉल नसणारे. बघा यांचे 2 ग्रुप पडले मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझमचे. फर्स्ट आहे विथ सेल वॉल आणि दुसरं आहे विदाउट सेल वॉल. सो सेल वॉल असणारे आणि सेल वॉल नसणारे यावेळी 2 ग्रुप तयार करण्यात आले मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझमचे. तर त्याच्यामध्ये सेल वॉल असणारे जे आहेत ते 2 किंगडम आहेत. कोणते 2 बघा, तर सेल वॉल असणारे जे आहेत ते ॲक्च्युली प्लांटिंना पण सेल वॉल असते, प्लांट्सना सेल वॉल असते, शिवाय फंजायला सुद्धा सेल वॉल असते. आता तुम्हाला फंजाय आणि प्लांट्स माहिती आहेत, तर आता दोन्हींनाही सेल वॉल आहे. मग ते दोन्ही एकत्र ठेवायचे की वेगळे, तर त्यांनी वेगळे ठेवले. मग त्या दोघांना कोणत्या बेसिसवरती सेपरेट केलं, तर तो जो पुढचा क्रायटेरिया आहे चौथा तो म्हणजे मोड ऑफ न्यूट्रिशन. यांचं न्यूट्रिशन काय आहे, म्हणजे स्वतःचं फूड मटेरियल स्वतः तयार करतात की फूडसाठी इतरांवरती डिपेंड करतात त्या बेसिसवरती. सो सेल वॉल असणारे मोड ऑफ न्यूट्रिशनच्या बेसिसवरती 2 ग्रुप केले, ऑटोट्रॉप्स अँड हेटेरोट्रॉप्स. ऑटोट्रॉप्स अँड हेटेरोट्रॉप्स. तर बघा याच्यामध्ये जे ऑटोट्रॉपिक ऑर्गॅनिझम आहेत हे किंगडम प्लांटीमध्ये येतात, किंवा ऑटोट्रॉपिक ऑर्गॅनिझमचा कोणता किंगडम तयार केला, किंगडम प्लांटी. हे जे आहेत हे ऑटोट्रॉपिक आहेत, स्वतःचं फूड मटेरियल स्वतः तयार करतात, ज्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे प्लांट जे आहेत ते इन्क्लूड केलेले आहेत. आणि हेटेरोट्रॉप जे आहेत किंवा सॅप्रोफायटिक जे आहेत ते येतात फंजाय. सो त्यांचा तयार झाला किंगडम फंजाय.
तर मुलांनो आत्तापर्यंत बघा 4 किंगडम तयार झाले. पुन्हा एकदा चार्ट बघा. लिव्हिंग ऑर्गॅनिझम 2 ग्रुपमध्ये डिवाइड केले. कोणत्या टाईपची सेल आहे त्या बेसिसवरती, प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम अँड यूकॅरियोटिक ऑर्गॅनिझम. फर्दर प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझममध्ये कोण येतात, फक्त बॅक्टेरिया, आणि या बॅक्टेरियांचा एक किंगडम तयार झाला, किंगडम मोनेरा. आता राहिलेले जे यूकॅरियोटिक ऑर्गॅनिझम आहेत यांच्या क्लासिफिकेशनसाठी सेकंड क्रायटेरिया यूज केला, आणि सेकंड क्रायटेरिया आहे नंबर ऑफ सेल्स. सो एकच सेल असेल तर युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम, आणि जर जास्त सेल असतील तर मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. सो युनिसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये एकच किंगडम आहे, किंगडम प्रोटिस्टा, आणि याच्यामध्ये अमिबा, पॅरामोशियम, युग्लिना, प्लाझ्मोडियम यासारखे ऑर्गॅनिझम येतात. तर मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये अजून भरपूर ऑर्गॅनिझम शिल्लक आहेत. त्यांच्या क्लासिफिकेशनसाठी थर्ड क्रायटेरिया यूज केला, ते म्हणजे त्या ऑर्गॅनिझमकडे सेल वॉल आहे की नाही त्या बेसिसवरती. विथ सेल वॉल, सेल वॉल असणारे बाजूला काढले, आणि विदाऊट सेल वॉल, सेलला सेल वॉल नसणारे ऑर्गॅनिझम बाजूला काढले. तर सेल वॉल, न्यूक्लियस ह्या गोष्टी तुम्ही स्टडी केलेल्या आहेत. तर विथ सेल वॉल जे आहेत यातही प्लांटीसुद्धा येतात आणि फंजाईसुद्धा येतात. मग त्यांच्या क्लासिफिकेशनसाठी क्रायटेरिया वापरला मोड ऑफ न्यूट्रिशन, आणि न्यूट्रिशनच्या बेसिसवरती प्लांटी जे आहेत ते ऑटोट्रॉपिक्स असे बाजूला काढले, आणि फंजाय हेटेरोट्रॉपिक्स किंवा ते सॅप्रोफायटिक आहेत. सो यावेळी इथं किंगडम प्लांटी आणि किंगडम फंजाय असे 2 किंगडम फॉर्म झाले. राहिला विदाऊट सेल वॉल. विदाऊट सेल वॉल एकच किंगडम आहे, किंगडम ॲनिमॅलिया. किंगडम ॲनिमॅलिया. तर पहा आपले 5 किंगडम मिळालेले आहेत. फर्स्ट मोनेरा, सेकंड प्रोटिस्टा, थर्ड प्लांटी, नेक्स्ट फंजाय अँड लास्ट ॲनिमॅलिया. सो यावेळी लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन R.H. व्हिटॅकर या सायंटिस्टनी 5 किंगडममध्ये केलं, आणि या क्लासिफिकेशनसाठी त्यांनी 4 क्रायटेरिया यूज केले. फर्स्ट टाईप ऑफ सेल, सेकंड नंबर ऑफ सेल, नेक्स्ट whether cell wall is present or absent, and last is mode of nutrition. हे क्रायटेरिया यूज करून या वेनी ॲनिमलचं क्लासिफिकेशन केलं. तुम्हाला यातला प्रत्येक पॉईंट लक्षात ठेवायला लागणार, कारण कोणताही बॉक्स त्याची रिकामी जागा दिली जाऊ शकते आणि ते तुम्हाला कंप्लीट करायचं आहे. सो फर्स्ट पॉईंट आपला कंप्लीट झालेला आहे, ते म्हणजे आपण R.H. व्हिटॅकर यांचे 5 किंगडम पाहिले. यातला मोनेरा किंवा बॅक्टेरिया तुमचे 8मध्ये झालेले आहेत. प्रोटिस्टासुद्धा काही 8मध्ये पाहिलेला आहेत. किंगडम प्लांटी जो आहे तो तुम्ही 9वीमध्ये स्टडी केला, आणि किंगडम ॲनिमॅलिया आपण आत्ता स्टडी करणार आहोत. सो नेक्स्ट पॉईंट आपण पाहणार आहोत नीड ऑफ क्लासिफिकेशन. ॲनिमल्सना क्लासिफाय करण्याची गरज काय आहे आणि क्लासिफिकेशन म्हणजे काय. सो पहा, सो नेक्स्ट इज नीड ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन. सो ॲनिमल्सना क्लासिफाय करण्याची गरज काय आहे तर ते आपण पाहतोय. तर बघा, अर्थवरती काही ॲनिमल जे आहेत ते खूप स्मॉल आहेत. सम ॲनिमल्स आर टू स्मॉल अँड सम ॲनिमल्स आर बिग. काही ॲनिमल खूप स्मॉल आहेत तर काही ॲनिमल खूप मोठे आहेत. नेक्स्ट, some are terrestrial and some are aquatic. काही ऑर्गॅनिझम जे आहेत हे टेरेस्ट्रियल असतात तर काही ऑर्गॅनिझम ॲक्वॅटिक किंवा पाण्यामध्ये राहणारे आहेत. त्यानंतर नेक्स्ट बघा, काही ॲनिमल जे आहेत सम crawl on ground, some swim in water, and some fly in air.
body of some animal is covered with feathers and some with scales. And some with hairs. तर बघा ॲनिमलमध्ये किती गोष्टींमध्ये व्हरायटी आहे, तर काही ऑर्गॅनिझम जे आहेत ते खूप स्मॉल आहेत, तर काही ऑर्गॅनिझम खूप बिग आहेत लाईक इलेफंट, काही ऑर्गॅनिझम टेरेस्ट्रियल किंवा लँडवरती राहणारे आहेत, तर काही ऑर्गॅनिझम ॲक्वॅटिक पाण्यामध्ये राहणारे आहेत, काही ग्राउंडवरती क्रॉलिंग करतात, तर काही ऑर्गॅनिझम पाण्यामध्ये स्विमिंग करतात, काही एअरमध्ये फ्लाईंग करणारे किंवा उडणारे सुद्धा ऑर्गॅनिझम आहेत, काही ऑर्गॅनिझमची बॉडी फिदर्सनी कव्हर केलेली आहे पंखांनी, काहींची बॉडी स्केल्सनी कव्हर केलेली आहे, तर काहींच्या बॉडीवरती हेअर्स प्रेझेंट असतात. सो यावेळी ॲनिमल्समध्ये खूप जास्त व्हरायटी आपल्याला बघायला मिळते. रिसेंट सर्वेनुसार अर्थवरती जवळपास 7 मिलियन ॲनिमल स्पेसीज आपल्याला पाहायला मिळतात. सो ॲनिमलमध्ये ही जी लार्ज व्हरायटी आहे हिचा जर स्टडी करायचा झाला तर हिचा स्टडी इझी जावा आणि सिम्पली यांचा स्टडी सगळ्या ऑर्गॅनिझमचा करता यावा, यासाठी आपण काय करणार आहोत, ॲनिमल क्लासिफिकेशन करणार आहोत आणि त्याचा स्टडी करणार आहोत. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण व्हिटॅकर्स 5 किंगडम सिस्टीम आणि नीड ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन ह्या 2 गोष्टी आपण स्टडी केल्या. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ॲनिमल क्लासिफिकेशनची डेफिनेशन आणि हिस्ट्री जी आहे ती आपण स्टडी करणार आहोत. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबतोय. थँक्यू.